पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। कुरुंदवाड येथील महाराष्ट्र कला सांस्कृतिक संघाच्या वतीने शुक्रवार दिनांक 19 रोजी महाराष्ट्र बेंदूर सणाच्या निमित्ताने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बिंदाती खोंडाच्या करतोडणीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच यावेळी शहराच्या लौकिकात योगदान देणाऱ्या कर्तृत्ववानांचा खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते कुरुंदवाड भूषण म्हणून सन्मानित केले जाणार असल्याची माहिती माजी नगरसेवक कला संघाचे अध्यक्ष राजू आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। ते म्हणाले, करतोडणीची परंपरा टिकून राहावी व नष्ट होत असलेल्या बैलांची जोपासणी केली जावी या उद्देशाने प्रत्येक वर्षी करतोडणीच्या स्पर्धा घेतल्या जातात। यावर्षी विजेत्या बैल मालकांना अनुक्रमे 11,007, 5,005 व 2,000 अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत। शिवाय शहराच्या विकासासाठी योगदान दिलेल्या माजी नगराध्यक्ष जयराम पाटील, क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते व वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षक प्रदीप पाटील, उद्योजक राजन पदुशेरी, संतोष शाह यांना कुरुंदवाड भूषण देण्यात येणार आहे। तसेच शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यात यशस्वी ठरलेले येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस व स्वाभिमानीच्या चळवळीला महिला म्हणून बळकटी देणारे स्वाभिमानी कार्यकर्त्या सुवर्ण अपराज यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने, आमदार बंटी पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती आवळे यांनी दिली। यावेळी सुनील जुगळे, आप्पासाहेब बंडगर, राजू बेले उपस्थित होते। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।